हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मी सोनम, तुमचं सोनम्स रेसिपीजमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत टोमॅटो चटणी। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी अशी टोमॅटो चटणी। चला तर मग पाहूया आपण टोमॅटो चटणी कशी बनवणार आहोत ते। त्याच्यासाठी सर्वात प्रथम मी कढई घेतली आहे। कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे। तेल गरम होत आहे तोपर्यंत मी कांदा बारीक करून घेतला आहे आणि टोमॅटोसुद्धा मी इथे बारीक करून घेणार आहे। इथे आपलं तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे। मोहरीचा छान तडतडण्याचा आवाज आला तरच नंतर त्याच्यामध्ये जिरे घालायचे आहेत, नाहीतर मोहरी अशी आपल्याला कचकच लागते, म्हणजेच कचट लागते। आता मी याच्यामध्ये जिरे घालून घेतले आहेत। जिरे थोडेसे आपले गरम झाले की त्याच्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला कांदा घातला आहे। साधारण 5 ते 6 टोमॅटोसाठी 2 असे मी कांदे घेतलेले आहेत। कांदा छान आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजे गुलाबीसर कांदा करून घ्यायचा आहे। कांदा फ्राय होत आला की मी इथे टोमॅटो घालणार आहे। हे बघू शकता मी टोमॅटो असे बारीक चिरलेले आहेत। आता कांदा असा छान गुलाबीसर झाला त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये घातले आहेत बारीक चिरून घेतलेले टोमॅटो। टोमॅटो 5 ते 6 आणि कांदे 2 हे प्रमाण घेतलेलं आहे। आता कांदा आणि टोमॅटो छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि बारीक गॅसवर याला एक साधारण 10 मिनिट पुन्हा असं छान शिजू द्यायचं आहे, कारण आपल्याला नंतर त्याच्यामध्ये गूळ आणि तिखट घालायचं आहे, म्हणून कांदा आणि टोमॅटो छान फ्राय होऊ द्यायचे आहे। हे बघू शकता आपलं कांदा आणि टोमॅटो फ्राय झालेले आहे। अगदी छान असं आपलं कांदा आणि टोमॅटो फ्राय झालेले आहेत। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी घातले आहे चवीपुरतं लाल तिखट, थोडीशी हळद आणि पुन्हा मिक्स करून घेतलेला आहे। याच्यासाठी मी गॅस पूर्ण बारीकच ठेवला होता, मोठा गॅस केलेला नाही आहे। आणि आता घालणार आहे ओबडधोबड असा केलेला शेंगदाण्याचा कूट। टोमॅटो चटणीमध्ये ओबडधोबड कूटच घालायचा आहे, अगदी छान असा कूट लागतो हा, म्हणजेच टोमॅटोची चटणी अगदी छान अशी लागते। आता हे सगळं टाकून घेतल्यानंतर पुन्हा मिक्स करायचं आणि थोडासा गूळ, म्हणजे साधारण 1 चमचा असा मी गूळ घातलेला आहे। तुम्ही या पद्धतीने गूळ घालायचा आहे। गूळ घालून झाल्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करून झालं की वरतून त्याच्यामध्ये घालायची आहे कोथिंबीर आणि पुन्हा बारीक गॅसवर साधारण एक 10 मिनिट अजून शिजू द्यायचं आहे, म्हणजे टोमॅटो चटणी अशी खरपूस अशी छान लागते। अशा पद्धतीने तुम्हीही टोमॅटोची चटणी करून बघा, खाण्यासाठी अतिशय अप्रतिम लागते आणि चविष्टही लागते आणि आंबट-गोड अशी टेस्ट येते। चला तर मग तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।